मिसेस पोतनीसांनी मला नोटीस पाठवली हो, नुकसान भरपाईचा दावा केलाय. हे बघा अभ्यंकर, फक्त नोटीसच पाठवले ना, अहो तेवढ्यानं काय होतंय? अहो काय बोलताय तुम्ही रमाकांत साहेब? अहो मी त्यांच्या चॅनलमध्ये सरळ सरळ गफला केलाय असा आरोप केलाय त्यांनी माझ्यावर. अभ्यंकर, त्या संदर्भात काही पुरावे आहेत का त्यांच्याकडे? नाहीत ना? अहो मग कशाला घाबरताय? नाही पण तरी सुद्धा रमाकांत साहेब. अजिबात घाबरू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. ठीक आहे, चला ठेवतो फोन. आई, मला रुद्राची खूप आठवण येते. कसा असेल तो? काळजी करू नकोस, मी तुला शब्द देते. एक दिवस तुझ्या रुद्रचा मी तुला कायदेशीर ताबा मिळवून देणार आहे. तुम्ही लवकरात लवकर निघा. तुमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांना भेटा आणि आपल्याला. काय झालं अभ्यंकर? आश्चर्य वाटलं मला इथे पाहून. नाही म्हणजे एका परीनं बरंच केलंस तू इथे आलीस ते. मला तुमच्या कुठल्याही सल्ल्याची किंवा मताची गरज नाहीये अभ्यंकर. खरं तर या ऑफिसमध्ये तुमची पाऊल ठेवण्याची लायकी नाहीये अभ्यंकर. तुमच्या इतका नालायक माणूस मी आजपर्यंत बघितला नव्हता अभ्यंकर. आता पाहिलास ना? काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? तुम्ही तिघी बायका मिळूनही माझं काहीही करू शकणार नाही. मी एकटीच पुरेशी आहे तुम्हाला वटणीवर आणायला. आता तुम्ही इथून निमूटपणे जाताय की मी सिक्युरिटीला बोलवू? खूप महागात पडेल तुला हे सगळं लक्षात ठेव. अरे जा जा. असल्या पोकळ धमक्यांना रेवती पोतनीस घाबरत नाही. जागृती, अगं काय होतंय? आई साहेब, माझ्या पोटात कसं तरी होतंय. मला खूप अस्वस्थ होतंय हो. मी काय करू? गेले 2-3 दिवस असंच होतंय मला. बर बर. ए आई, याचा फोन लागत नाही डॉक्टरचा, याला उचलून आणतो मी. थांब थांब देवेंद्र. हे बघ, आपल्या डॉक्टरांना कळायचं नाही. अगं एमडी येतो. अरे बायकांचं दुखणं आहे ते. मी तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाते. रश्मी, अगं आपल्या चॅनलची अवस्था फार वाईट आहे. आपल्या चॅनलचा TRP इतका खाली गेलाय की तो वर आणणं फार चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी. दी, पण ह्या सगळ्या गोष्टी मम्माला एकदा सांगायला हव्या ना? नाही, आता तिला ह्याबद्दल काहीही सांगायचं नाही. तिला खूप वाईट वाटेल ग चॅनलची अवस्था पाहून. डॉक्टरांबाई, काय झालंय सुनबाईंना? हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. यांना दिवस गेलेत. डॉक्टरांबाई, पण तुम्ही हे खरं सांगताय ना? अहो, इतकी वर्ष याच दिवसाची वाट बघत होतो आम्ही. खूप डॉक्टरांना दाखवलं, सगळ्यांनी हात टेकले होते. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. त्यांच्या आई होण्यात काही अडचणी होत्या, पण गेल्या वर्षभर त्या माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत, त्यामुळेच हे शक्य झालंय. कितवा महिना चालू आहे? 2 महिने उलटून गेलेत. आता त्यांची जरा जास्तच काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांबाई, खरंच खूप आनंदाची बातमी दिली आहे तुम्ही आम्हाला.